दोन शब्द काय म्हणाल? छान आहे. मराठी तसा प्रयत्न चांगला आहे विथ सो मच ऑफ ट्विस्ट अँड गुड डायलॉग्स. ओके. ऐश्वर्या नारकर आणि प्रतीक्षा लोणकर यांच्या अभिनयाबद्दल काय म्हणाल? त्यांचा तर काही प्रश्नच नसतो. त्यांचा लाईव्ह अभिनय बघण्यासाठीच तर आम्ही आलो होतो. इट्स व्हेरी गुड, मच गुड, बेटर दॅन दी एक्सपेक्टेशन्स. तुम्ही किती गुण द्याल नाटकाला 5 पैकी? 4.5. 5. थँक्यू. हॅलो, काय म्हणाल दोन शब्द तुम्ही नाटकाबद्दल? तसं चांगलं आहे. म्हणजे एकंदर ते जे कलाकार आहेत ते पूर्णपणे ते साहेब प्रत्यक्ष भेट झाली असेल तर आवडलंच असतं. पण आम्ही ते राधाई बावरीपासून जे बघितलं तेवढं ते आम्ही लवकर गुंडाळले. तुम्ही किती गुण द्याल नाटकाला 5 पैकी? हा, तुम्ही नाटकाला किती गुण द्याल 5 पैकी? कमीत कमी 35% आम्ही देऊ. 35%. थँक्यू सर. म्हणजे 35 हे असतं. नंतर जे पुढचं जे आहे 75% डिस्टिंक्शन असतं. म्हणजे हाय ग्रेड डिस्टिंक्शन म्हणतं ते 75च्या पुढे पण. ओके, थँक्यू सर. ओके. काय रोल? तुम्ही काय म्हणाल दोन शब्द? नाजूक विषय चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकरचं चांगलंच म्हणजे अप्रतिम त्यांनी काम केलेलं आहे. बाकी काय शिवाय या प्रॉब्लेम्सकडे आपल्याला वेगळा मार्ग दाखवलाय. म्हणजे तुम्ही या प्रॉब्लेम्सला कसे फेस करू शकता त्याच्यावर जास्त भर चांगला दिलेला विषय आहे. आणि चांगला विषय घेतलेला आहे. चांगला घेतलाय. तुम्ही या प्रॉब्लेम्सला असे पण तुम्ही बघू शकता. तर आतापर्यंत आपल्या इंडियामध्ये कसं 2 सवती अशा टाईपचं असतं, पण लाईक हे खूप हलकं फुलकं आणि खूप सुंदर नाटक आहे. ऐश्वर्या नारकर आणि प्रतीक्षा लोणकर यांचा अभिनय काय म्हणाल तुम्ही? अप्रतिम. मी त्यांना मला सांगितलं पहिलं अप्रतिम. दोघांचा अभिनय एकदम अप्रतिम होता. प्रतीक्षा लोणकरचं मला खूप आवडलं. त्यांचं स्टाईल पण चांगली वाटली आहे आणि प्रेझेंटेशन पण खूप सुंदर आहे. छान, एकंदरीत खूप सुंदर. थँक्यू.